नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। शिक्षक मित्र हो, तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांना, माध्यमिक शिक्षक असतील, प्राथमिक शिक्षक असतील, सर्वांना सीटीईटीची जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे केंद्रीय स्तरावरली, तर त्या सीटीईटी परीक्षा जी आहे केंद्राची, तर त्या परीक्षेचे फॉर्म भरण्यास आता आजपासून सुरुवात झालेली आहे। आज 27 नोव्हेंबर 2025 तो फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भामधला आजचा व्हिडिओ असून आपण जास्त वेळ घेणार नाही। तुम्ही या ठिकाणी एकच मागणी असेल, इच्छा असेल सर्वांप्रती की हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा। त्या अगोदर तुम्ही जर सबस्क्राइबर नसेल केलेलं तर सबस्क्राइब करून घ्या आपल्या चॅनलला। आणि चला तर आपण आता बघणार आहोत की सीटीईटी सर्वात प्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊन या ठिकाणी आपण सीटीईटी टाइप करणार आहोत। सीटीईटी टाइप केल्यानंतर सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सीटीईटी इंडिया म्हणून तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट या ठिकाणी दिसून जाईल। यामध्ये तुम्हाला याला सेंट्रल टीचरला आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर आपलं मेन वेब जे काही ऑफिशियल पेज आहे सीटीईटीचं ते या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल तुम्हाला। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये तुम्ही बघू शकता 27 नोव्हेंबर। यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता पब्लिक नोटीस फेब्रुवारी 2026 सीटीईटीच्या या संदर्भामधल्या नवीन अपडेटची जी काही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये होणार आहे, तर त्या संदर्भामधलं हे नोटिफिकेशन आहे। आणि या नोटिफिकेशनच्या अंतर्गत आपल्याला आता नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। चला तर आपण आता बघणार आहोत। या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता वरती अप्लाय फॉर सीटीईटी फेब्रुवारी 2026 म्हणून असे या ठिकाणी सांगते आपल्याला। याला आपण आता क्लिक करणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही पुन्हाच्या या पेजला आल्यानंतर यामध्ये खाली तुम्ही बघताय अप्लाय फॉर सीटीईटी फेब्रुवारी 2026 लाल रंगामध्ये दिसतंय। या लाल रंगामध्ये दिसणाऱ्या अप्लाय या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला आपण क्लिक करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, सीटीईटी NIC इन सेज यू आर बीइंग रिडायरेक्टेड टू एन एक्सटर्नल वेबसाईट। म्हणजे तुम्ही इतर दुसऱ्या वेबसाईटला तुम्ही आता रजिस्ट्रेशनसाठी जात आहात। ओके आपण याला करणार आहोत। याला ओके केल्यानंतर आपण या ठिकाणी पॉपअप लॉक म्हणून दाखवत आहे, याला आपण ऑलवेज ओपन ऑन करणार आहोत। याला डन करून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेबसाईटला आपण आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जाणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर आपण आता पुढच्या वेब पोर्टलला जाणार आहोत सीटीईटीच्या। यामध्ये तुम्ही बघू शकता सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सीटीईटी फेब्रुवारी 2026। या ठिकाणी तुम्ही पहिला इंटरफेस जो आहे यामध्ये पहिल्या टॅबमध्ये तुम्हाला दिसत आहे स्टेप टू अप्लाय ऑनलाईन। या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर फी भरायची आहे आणि त्यानंतर डाउनलोड कन्फर्मिंग पेज या ठिकाणी तुम्हाला नंतर फॉर्म भरल्यानंतर तुमचा अधिकृतरित्या भरलेला फॉर्म तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। मग आता यासाठी आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, तर या ठिकाणी रजिस्टर युअर सेल्फ फॉर अबोव मेन्शन एक्झामिनेशन सीटीईटी साठी जे पात्र शिक्षक आहेत, तर जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही, कारण इथं पात्रता सांगत बसलो तर आपला वेळ आणि व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि वेळही जाऊ शकतो। आणि या ठिकाणी दुसरा ऑप्शन जे दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात, जेव्हा नंतर कधी तुम्ही पुन्हा याच्यासाठी याच पोर्टलवर लॉग इन करणार आहात, ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटमध्ये आपण तुम्ही बघू शकता। यानंतर आपण रजिस्टर युअर सेल्फ फॉर अबोव मेन्शन एक्झामिनेशनला क्लिक करणार आहोत प्लस या ठिकाणी आतील हा इंटरफेस चालू होऊन यामध्ये 3 टॅब दिसतात, रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म, फी पेमेंट, डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन। तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन चेक करू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जनरलसाठी जी फीस आहे तर यामध्ये 1000 रुपये आहे आणि दोन्ही पेपर जर देणार असाल तर या ठिकाणी 1200 रुपये आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 500 रुपये आहे आणि दोन्ही जर देणार असाल तर 600 रुपये आहे। याच्यामध्ये GST ॲप्लिकेबल आहे यासोबत। आणि यानंतर खाली जर स्क्रोल करत गेलो नंतर या काळजीपूर्वक आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी पासवर्ड एक सांगितलेला आहे की 8 ते 13 कॅरेक्टरमध्ये ठेवा, ज्यामध्ये एक अप्पर केस असेल, एक लोअर केस असेल, त्यानंतर एक न्यूमरिक व्हॅल्यूज असेल आणि एक स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये असेल। यामध्ये हाऊ टू रिसेट पासवर्ड याचे सुद्धा या ठिकाणी स्टेप दिलेले आहे। त्यानंतर आपण याला आय हॅव डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, रीड अँड अंडरस्टूड ऑल अबो इंस्ट्रक्शन, क्लिक हिअर टू प्रोसीड। मी या ठिकाणी याचं वाचन केलेलं आहे। आता या ठिकाणी मी आपलं 10वीचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावरील आता प्रमाणपत्रावरील माहिती आपण भरणार आहोत। कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकणार आहोत। जेंडर निवडून घ्यायचं आहे जन्मतारखेनंतर। आयडेंटिटी काय तुमचं काय टाकणार आहात तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। एनी अदर ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड,
विथ फोटोग्राफ, बँक पासबुक फोटोग्राफ, पासपोर्ट, वोटर ID. तर या ठिकाणी एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी फोटोग्राफ, या ठिकाणी आपण वोटर ID या ठिकाणी टाकणार आहोत. एंटर वोटर ID नंबर, इपिक नंबर जो आहे आपला, तर तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. यामध्ये या ठिकाणी मी वोटर ID नंबर टाकणार आहे. ठिकाणी आपण कन्फर्म पर्सनल डिटेल रिपीट टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी काळजीपूर्वक भरायचं आहे. आपला कुठला स्पेलिंग मिस्टेक तर होत नाही ना. आणि या ठिकाणी आपण कन्फर्म करून त्याला पुढील परमिशन्स नंबर, नेम, सब लोकॅलिटी, ऑप्शनल लोकॅलिटी, आता एक कॉन्टॅक्ट डिटेल आहे, या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. असं सिलेक्ट करून आपला कॉन्टॅक्ट डिटेल या ठिकाणी भरायचा आहे. ईमेल ॲड्रेस असा टाका जे की तुमच्यावर त्या ठिकाणी OTP येणार आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आपला टाकायचा आहे, ज्याच्यावर OTP येणार आहे तोच OTP जे आपण कंटिन्यू वापरतो तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करायचं आहे मोबाईल नंबरला. त्यानंतर जर तुमचा लँडलाईन जो वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो नंबर टाकू शकता. परंतु या ठिकाणी आपले ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्यवस्थित बघून घ्या, कन्फर्म करा. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस म्हणायचा आहे. पासवर्ड जो आहे तर तो तुम्हाला सांगितलेला आहे कमीत कमी 13. टाईप सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तर या ठिकाणी आपण फेवरेट कलर किंवा प्लेस ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही सिक्युरिटी क्वेश्चन असेल तर तो टाकून घ्यायचा आहे. यानंतर तुमचा कॅप्चा जो आहे तर या ठिकाणी कॅप्चा आपण या ठिकाणी टाकणार आहोत आणि कॅप्चा टाकून पुढील प्रोसेस आपण करणार आहोत. या ठिकाणी कॅप्चा टाकला, या ठिकाणी आपण सबमिट करणार आहोत. एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म बटन, प्रेस सबमिट अँड सेंड OTP बटन. ओके, आय ॲग्री. आता या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जर या ठिकाणी तुमचं नाव टाकणार असाल, काही टाकणार असाल तर या ठिकाणी एकदा कन्फर्म करून घ्या की तुमचं काही आयडेंटिटी काही चुकलेली आहे का. Kindly verify the particular listed below carefully. Ensure you have filled correct information. No change will be permitted once registration form is submitted or at any later stage of the examination. या ठिकाणी मात्र हे जे काही टिक मार्क करायचे आपल्याला की माझ्या या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, तर या पहिल्या कन्फर्म करून घ्या. कन्फर्म केल्यानंतरच त्यांना टिक मार्क करा त्याच्यावर आणि त्यानंतरच तुम्ही आय ॲग्री म्हणून सबमिट फॉर्म करा. या ठिकाणी मात्र चुकू नका, नाहीतर पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता बी येणार नाही आणि जे केलंय त्याच्यावर तुम्हाला फॉर्म पुढे कंटिन्यू करावा लागेल. तरी म्हणणार आहोत या ठिकाणी आपण आणि सबमिट याला करणार आहोत. सबमिट केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP दिसेल, या ठिकाणचा OTP आपण टाकून घेणार आहोत आणि आपल्याला मेसेज पण येऊन जातो इकडे की तुम्ही पहिली स्टेप कन्फर्म केलेली आहे. आता या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे इनकम्प्लीट आहे, नंतर फी पेमेंट इनकम्प्लीट आहे. आता सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल की आपण रजिस्ट्रेशन फॉर्म आपला कंप्लीट करून घेतला. सुरुवातीचं आपलं डिटेल आणि आपलं माहिती, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पण या ठिकाणी आलेला आहे, त्याचा मेसेजसुद्धा मोबाईलवर येतो. आता या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल ID म्हणून आहे, तर याला आपण व्हेरीफाय करून घेणार आहोत. एंटर कॅप्चा बिलो. कारण या ठिकाणी आपण सबमिट अँड गेट OTP कॅप्चा मॅच झालेला आहे. तुमचा मेल ID चेक करा. आम्ही त्या मेल ID वर तुम्हाला OTP पाठवलेला आहे म्हणून या ठिकाणी सांगत आहे आणि त्याला व्हेरीफाय करणार आहोत. या ठिकाणी ईमेल ID इज व्हेरीफाईड सक्सेसफुली, म्हणजे आपला मोबाईल नंबरही व्हेरीफाय झाला आणि मोबाईल नंबरही व्हेरीफाय झाला. कारण या ठिकाणी मोबाईल अगोदर होता, ईमेल ID नॉट व्हेरीफाईड म्हणतो, त्याला व्हेरीफाय करून घ्या म्हणतो. आपण व्हेरीफाय करून घेतला. आता चाललोय आपण पुढच्या दुसऱ्या स्टेपला, ते म्हणजे कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरणार आहोत. क्लिक ऑन बटन बिलो टू प्रोसीड फर्दर अँड कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म. आता पर्सनल डिटेल, अप्लाय फॉर डिटेल, या सगळ्या गोष्टी इनकम्प्लीट आहेत. आपल्याला ह्या 6 स्टेपमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक कॉन्टॅक्ट क्लिअर झालेला आहे. आता त्यानंतर आपण पर्सनल डिटेलकडे जाणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय नाव वगैरे. आता या ठिकाणी एक्स्ट्रा काय माहिती विचारलं, नॅशनॅलिटी इंडियन, कॅटेगरी OBC, कन्फर्म कॅटेगरी, आपली कॅटेगरी कन्फर्म करायची आहे. आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी PWBD ॲज पर सेक्शन 2.
और RPWD ॲक्ट 2016 यानुसार तुम्ही या बेंच डिसेबिलिटी म्हणजेच दिव्यांगत्वाच्या संदर्भामधला हा असून ते दिव्यांगत्वामध्ये असलं तर या ठिकाणी काळजीपूर्वक त्याला निवडायचं आहे, पण या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेबल नसल्यामुळं आपल्याला ते नो करायचं आहे. आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी ॲज पर सेक्शन, आणि त्यानुसार तुम्हाला लेखनिकसाठी आवश्यकता आहे का त्या संदर्भामधलं या ठिकाणी ऑप्शन आहे. आपण या ठिकाणी त्याला आपल्याला लागून असल्यामुळे आपण दोन्ही नो म्हणणार आहोत. एम्प्लॉयमेंट स्टेटस या ठिकाणी आपल्याला विचारता येत तर आपण एम्प्लॉयड ॲज टीचर या ठिकाणी आपण करून घ्यायचं आहे. तीन ऑप्शन विचारते, नॉट एम्प्लॉयड, एम्प्लॉयड ॲज टीचर आणि एम्प्लॉयड अदर दॅन टीचर, टीचरच्या व्यतिरिक्त. तर या संदर्भामध्ये आता मी टीचर असल्यामुळे या ठिकाणी मी टीचर टाकतोय. या ठिकाणी कॅप्चा जो आहे तर या ठिकाणी मी पुढील पर्सनल डिटेलच्या संदर्भामध्ये कॅप्चा या ठिकाणी टाकत आहे, आणि मी या ठिकाणी तुमची जी काही डिटेल आणखीन पर्सनल डिटेल या ठिकाणी विचारलेले आहे कॅटेगरीच्या संदर्भामध्ये असेल काही असेल तर या ठिकाणी टाकायची आहे, आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे, येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यानंतर आता पुढचं अप्लाय फॉर डिटेल येईल. अप्लाइंग फॉर पेपर टू बोथ पेपर मी या ठिकाणी दोन्ही करणार आहे. लँग्वेज फर्स्ट मी या ठिकाणी आता एक लक्षात घ्या, पहिली लँग्वेज तुम्ही काय वापरणार आहात या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही जर या ठिकाणी मराठी वापरणार आहात तर या ठिकाणी तुम्ही मराठी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही जर इंग्लिश वापरणार आहात, उर्दू माध्यमचे असेल तर उर्दू फर्स्ट लँग्वेज वापरू शकता, संस्कृत असेल तर संस्कृत वापरू शकता, आणि मराठी असेल तर मराठी. आपल्या महाराष्ट्र संदर्भामध्ये हिंदी, उर्दू आणि मराठी या संदर्भात आहेत. मग या ठिकाणी आपण मराठी निवडणार आहोत पहिली लँग्वेज. सेकंड लँग्वेज या ठिकाणी तुम्ही इंग्लिश घेऊ शकता, उर्दू घेऊ शकता, बेंगाली घेऊ शकता, संस्कृत, गुजराती, कन्नडा, मराठी, तमिळ. तुम्हाला सेकंड लँग्वेज जी घ्यायची ती घेऊ शकता. सेकंड लँग्वेज मी या ठिकाणी हिंदी घेतोय. यानंतर आता मिनिमम एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर 1 to V 1 ते 5 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सिनियर सेकंडरी ॲटलिस्ट 50% मार्क पाहिजेत. 2 वर्षाचा जो कोर्स आहे त्या ठिकाणी डिप्लोमा जर असेल तर तो, आणि त्यानंतर सिनियर सेकंडरी इक्विलंट या ठिकाणी 45% मार्क या NCT नुसार हे क्रायटेरिया आहे तो. तर त्या ठिकाणी आपण जो आहे डिप्लोमा सिनियर सेकंडरी ऑर इट्स इक्विवलेंट विथ ॲटलिस्ट 45% मार्क ॲट पास परस्युइंग 2 year डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉट एव्हर नेम नोन, जे काय नाव असेल त्या सिनियर सेकंडरीचं असेल ते. या ठिकाणी आपण 1 किंवा 2 या ठिकाणी निवडू शकता. या ठिकाणी मी या ठिकाणी एकच निवडत आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्हाला पेपर 2 साठी ऑप्शन आहेत, मॅथमॅटिक्स किंवा सायन्स विषय घ्यायचा का सोशल सायन्स. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, मी या ठिकाणी सोशल सायन्स घेणार आहे. आता क्वालिफाईंग एक्झाम डिप्लोमा इन एज्युकेशन, आणि या ठिकाणी मिनिमम जी क्वालिफिकेशन आहे तर त्यानुसार तुम्ही पात्र पाहिजे. क्वालिफाईंगसाठी डिग्री इन एज्युकेशन, तुमच्याकडे डिग्री पाहिजे, तुमच्याकडे पदवीची. त्या ठिकाणी मी दोन्ही याला क्लिक करतोय, आणि या ठिकाणाहून मी आता ऑप्शन टाकत आहे, कॅप्चा टाकत आहे, सेव्ह अँड नेक्स्ट याला करू शकता. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन, कन्फर्म करणार आहोत, येस करणार आहोत आपण याला. यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत. पास स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. डिप्लोमामध्ये तुम्ही जे काय पास झालेले क्वालिफिकेशन त्याचं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट काय होते किंवा तुमचे डॉक्युमेंट जे असते ते तुम्ही डॉक्युमेंट समोर ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी त्याचा आपल्याला डाटा भरता येईल. चला तर आपण आता पुढचं डिटेल आपण या ठिकाणी भरणार आहोत. तुम्ही डिप्लोमा कधी पास केलेला आहे त्याचं तुम्ही पासिंग इयर टाकायचं आहे. कोर्स कोणता आहे, एज्युकेशन. त्यानंतर युनिव्हर्सिटी बोर्ड जे आहे तर यामध्ये तुम्हाला दिसतंय. यामध्ये आपण डायरेक्ट पुणे टाकूया, जेणेकरून आपलं फास्ट आपल्याला भेटून जाईल. टोटल मार्क्स जे तर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 1200 पैकी. ऑफ 10 मार्क तुम्हाला किती मिळालेले आहेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी टाकून घेऊया. तर या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोड जो आहे तर तो रिक्वायर्ड म्हणत आहे. आता या ठिकाणी 5वा ऑप्शन जे आहे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर, यामध्ये आपल्याला मिनिमम साईज 10 KB आहे, जास्तीत जास्त 200 KB मध्ये आहे. फोटोग्राफ आहे, या ठिकाणी आपण चूज फोटोग्राफ करणार आहोत. या ठिकाणी फोटोग्राफ मी अपलोड करतो. या ठिकाणी
अपलोड ओरिजिनल म्हणून या ठिकाणी सांगतोय, अपलोड करतो मी या फोटोला. अपलोडेड सक्सेसफुली या ठिकाणी ऑप्शन येतोय. या ठिकाणी तुम्ही त्याला बघू शकता, व्ह्यू करू शकता की तुमचा फोटो या ठिकाणी आलेला आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी आपण सिग्नेचर जे आहे तर आपली सिग्नेचर या ठिकाणी आपण टाकू शकता. ती क्रॉप करून या ठिकाणी अपलोड ओरिजिनल सांगायचं आहे, या ठिकाणी त्याला अपलोड म्हणायचं आहे. इमेज अपलोड सक्सेसफुली म्हणून सांगताय. यानंतर आपलं सिग्नेचर बरोबर आली की नाही तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून पुन्हा प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी कॅप्चा विचारत आहे आणि या ठिकाणाहून कॅप्चा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. यस, याला येस म्हटल्यानंतर कॅप्चा डिड नॉट मॅच, प्लीज रिसिलेक्ट. ओके, 182 KN2. ओके, या ठिकाणी टाकलेला आहे कॅप्चा मॅच न झाल्यामुळे त्याला प्लीज प्रिव्ह्यू द फायनल सबमिट बटन लेफ्ट मेनू बार. प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बिफोर फायनल सबमिट. तुम्ही फायनल करायच्या अगोदर रिव्ह्यू जे आहे तर त्या ठिकाणी रिव्ह्यू ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन पूर्ण करता. तसेच तुम्ही प्रिव्ह्यू जो आहे ऑप्शन रिव्ह्यू पेज जे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये तुमचं जे काही अर्ज केलेला असेल तुम्ही टोटल डिटेल चेक करा, फोटो चेक करा, सिग्नेचर चेक करा. आणि हे जे काही टिक बॉक्स आहेत हे याला सर्वांना क्लिक केल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी आय ॲग्रीकडे जाता येणार नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या ऑप्शनला तुम्ही इथं या ठिकाणी क्लिक करा आणि आय ॲग्री म्हणून सांगा आणि फायनल सबमिशन करा, येस म्हणा. यामध्ये आता या ठिकाणी फी पेमेंट काय सांगताय की इनकम्प्लीट सांगताय. तर या ठिकाणी एडिट ॲप्लिकेशन फॉर्म आणि पे एक्झामिनेशन फी. तर या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला काही एडिट करायचं असेल ॲप्लिकेशन फॉर्मला तर या ठिकाणी करू शकता. आणि त्यानंतर याच्या अगोदर आपण ईमेल ID अगोदरच व्हेरीफाय केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पेमेंटच्या अगोदर आणि एडिट ॲप्लिकेशनच्या अगोदर आपल्याला एडिट ईमेल ID व्हेरीफाईड म्हणून एक ऑप्शन येईल. तर ते आपण अगोदरच केल्यामुळे आपल्याला आता करायची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोबाईल व्हेरीफाय केलता, त्यानंतर आपण ईमेलही व्हेरीफाय केलता, त्यानंतर एडिट ॲप्लिकेशन आणि पे एक्झामिनेशन फी पे करण्यासाठी. तर यामध्ये आपण पे करण्यासाठी गेल्यानंतर पुढील कशा पद्धतीने पे करू शकतो ते तुम्ही ते पुढील प्रमाणे बघू शकता. त्यानंतर आपण आता याला प्रोसीड टू फी केल्यानंतर याला पे ऑप्शनला या प्रोसीड टू पेसाठी आपण क्लिक करणार आहोत. पुढील आपल्याला आतील इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो. यामध्ये तुमचं जे काही पद्धती असतील नेहमीप्रमाणे पे करण्याची तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही बँक सिलेक्ट करून किंवा तुमचा UPI ID असेल तर त्याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. अशा प्रकारे आपल्याला पेमेंट करायचं आहे. कुठलाही एक ऑप्शन निवडा आणि त्यानंतर तुम्ही मेक पेमेंट या ठिकाणी पे करण्यासाठी सज्ज व्हा. त्यानंतर तुम्हाला एखादा जो स्टेप निवडलेली असेल तुम्ही पेमेंटची तर त्या पद्धतीनं ते पुढे जाईल आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करून घ्यायची आहे.